आणि आता बातमी येतेय नवी मुंबईमधून। नवी मुंबईतील कामोठेत नूडल्स बनवणाऱ्या कंपनीचा मनसेनं भांडाफोड केलाय। रात्रीच्या अंधारात डर्टी नूडल्स बनवणाऱ्या कंपनीचा मनसेनं पर्दाफाश केलेला आहे। घाणेरडे नूडल्स बनवून ही कंपनी लोकांच्या आयुष्याशी खेळ करत असल्याचं समोर आलेलं आहे। मागील महिन्यातच मनसेनं याच कंपनीवरती धाड टाकून सर्व प्रकार उघडकीस आणला होता। अन्न औषध प्रशासनानं यावर कारवाई करण्याचे आदेशही दिले होते। मात्र पुन्हा त्याच घाणेरड्या स्थितीत कंपनी सुरू असल्याचं मनसेनं उघडकीस आणलंय। त्यामुळे या कंपनीवरती कुणाचा आशीर्वाद आहे असा सवाल सुद्धा मनसेनं उपस्थित केलाय। पैकिंग शोध रात्री 1:15 वाजता ते पॅकिंग करत होतो। इधर देखो, ऊपर देखो, कॅमेरा महानगरपालिकेमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सरळ सगळ्या विभागामध्ये अजूनही कोणाची भीती न बाळगता हे लोक हा बघा पायाखाली तुडवतोय आणि हेच ते बघा, ही पॅकिंग बघा। लास्ट टाइम हेच होतं आणि आजही तेच। आमचा आता एकच सवाल आहे की FDA ने जर कारवाई केली त्या कंपनीवर तर कंपनी पुन्हा नूडल्स कशी बनवते। FDA ने जर ती जागा सील केली होती तर त्या सील केलेल्या जागेमध्ये रात्रीच्या अंधारामध्ये हा गोरखधंदा कसा सुरू होता। त्यामुळे आता आमची मागणी आहे की FDA चे जे अधिकारी आहेत ज्यांनी या कंपनी विरोधात कारवाई केली होती त्यांनी निष्काळजीपणा केला, त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, त्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी। आपण पाहतोय की नवी मुंबईमध्ये मनसेनं एक मोठी कारवाई केली आहे। कामोठीतील कंपनीत मनसेनं धाड दिली आणि त्यावेळी समोर आलंय की नूडल्स बनवताना किती घाणेरड्या प्रकाराचा वापर केला जातो। म्हणजे याच कंपनीवरती मनसेने आधी सुद्धा धाड टाकली होती आणि हा सर्व गैरप्रकार उघडकीस आणला होता। त्यावेळी अन्न औषध प्रशासनाने यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। मात्र आता पुन्हा त्याच कंपनीत जेव्हा मनसेनं धाड टाकली, रात्रीच्या वेळी ही धाड टाकली गेली, तेव्हा अशाच परिस्थितीत घाणेरड्या परिस्थितीतच कंपनी सुरू असल्याचं मनसेनं उघड केलंय। त्यामुळे पुन्हा प्रश्न केलाय की या कंपनीवरती नक्की कुणाचा आशीर्वाद आहे असा सवाल आता मनसेनं उपस्थित केलाय। या दोन दृश्य आपण पाहतोय। एका दृश्यामध्ये दिसतंय की यापूर्वी केल्याचा व्हिडिओ आहे। यापूर्वी जेव्हा कारवाई करण्यात आली होती पहिल्यांदा तिचं एक दृश्य आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये आताचं आहे। मनसेकडून कंपनीचा दोनदा पर्दाफाश करण्यात आला आहे, तरी सुद्धा अन्न औषध प्रशासनाकडून यावर कुठलीच कारवाई झालेली दिसत नाहीये। म्हणूनच नेमकं या कंपनीवरती कुणाचा आशीर्वाद आहे असा सवालच मनसेनं उपस्थित केलाय। सगळं फिरवा, राहुलभाई सगळं फिरवा। हे बघा, मी फ्राय